आदरणीय अक्षयजी पांडव यांचा आवाज तत्पूर्वी धन्यवाद. धन्यवाद प्रमोद शेडगे यांना आपण ऐकलं. पूर्वार्ध आदेश यांनी रंगवला आणि उत्तरार्ध जो होता तो प्रमोद शेडगे यांच्या आवाजामध्ये आपण ऐकला. एक नवा सामना तो आपल्या भेटीला येतोय. दोन टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन. आदिती 11 विरार फाटा हा संघ मैदानातनं सज्ज झालाय तांसा किंग या टीमच्या विरोधामध्ये खेळ करण्याकरता. आणि इथे तांसा किंग हा संघ पहिल्यांदा बॅटिंग करताना आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. पहिला विजय नोंदवण्याच्या इथे प्रतीक्षेमध्ये आहे टीम तांसा किंग. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज महेंद्र. यावेळेस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला संधी आहे. गौरव किणी चेंडूच्या खाली आणि इथे एक चांगला कॅच. विकेट डाऊन. पहिला झटका. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. जसं गाणं आहे तसंच काम महेंद्र समोसानं या स्पर्धेमध्ये केले आहे. त्याच्या वेगळ्या पॅटर्ननं त्यानं अगदी खोऱ्यानं धावा ओढल्यात आणि या स्पर्धेतला हायेस्ट रन गेटर सध्या तो आहे. सर्वाधिक धावा महेंद्र समोसाच्या नावावर आहेत, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र हा बॉल तिथे पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाजाला त्या बोटाप्रमाणे सरळ तंबूकडे जावं लागेल. विकेट क्रमांक 2. दुसरा झटका टीम तांसा किंग तांसा करता. फलंदाज रोहिदास आपला भोपळाही न फोडता 0 या धावसंख्येवर तंबूच्या दिशेने रवाना. करतो युट्यूबच्या माध्यमातून, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जेही प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटवर प्रेम करणारी, नितांत प्रेम करणारी लोक या विभागामध्ये राहतात. म्हणूनच इथे दर्दी क्रीडा शौकीनांची गर्दी तर असतेच, मात्र युट्यूबवरही चांगला प्रेक्षक वर्ग जो आमच्याशी नेहमी जोडला जातो. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॉडी लाईनवर पिच केला होता. तदनंतर जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे मला वाटतं बॉडीचा स्पर्श करून गेला होता, त्यामुळे एक फेअर बॉल तिथे दर्शवला गेला. चांगली गोलंदाजी करतोय महेंद्र समोसा. आतापर्यंत या स्पर्धेत मला वाटतं त्यानं 8 विकेट्स मिळवल्यात आणि 8 विकेट्स मिळवताना 100 पेक्षा जास्त धावा बनवल्यात. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये. या क्षेत्ररक्षकाला संधी आहे. पहिल्या नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी झालाय. तांसा किंग तांसा संघाकरता काहीच चांगलं होत नाहीये. सातत्यानं खराब कामगिरी आणि त्यामुळे पराभव त्यांच्या वाट्याला येत आहेत. इथे कुणाला तरी मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल, तग धरून खेळ करावा लागेल. मात्र तो खेळ करेल कोण हा खूप मोठा प्रश्न सध्या तांसा किंग तांसा करता उद्भवलाय. एखाद्या खेळाडूची चांगली वेळ आली ना की मग त्याच्याकरता सर्व काही चांगलं होतं. त्याचं कारण महेंद्र समोसा सध्या जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे
त्यांना आतापर्यंत 9 विकेट्स मिळवल्यात आणि इथे चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेषेचा वेध घेतोय बॉल एक्स्ट्रा कव्हर मधनं. यावेळी चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. रन्स मिळतील 4. 3 खेळाडू आहेत ज्यांच्या नावावर 9 विकेट आहेत आणि त्या यादीमध्ये जर आपण पाहिलं तर विघ्नेश खरपडे ज्याच्या नावावर 9 विकेट्स आहेत, त्यानंतर ओमकार ज्यानं 9 विकेट्स मिळवल्यात आणि तिसरा खेळाडू ठरलाय पुन्हा एकदा महेंद्र समोसा ज्यानं ही या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 9 विकेट्स मिळवल्यात. 3 खेळाडू आहेत ज्यांनी 9 विकेट्स मिळवल्यात. 10 विकेट जो खेळाडू मिळवेल त्याच्या डोक्यावर पर्पल कॅप जी आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. A गटाच्या मॅचेस आहेत मात्र A गटामध्ये खूप चांगले रेकॉर्ड ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. B गटाच्याही मॅचेस ते आपल्या भेटीला येतील, त्यामध्येही चांगला खेळ निश्चित पाहायला मिळणार आहे. आज मुख्य मंचावर राहुल कडक ड्रेसिंग मध्ये पाहायला मिळतोय मात्र जेव्हा B गटाची सुरुवात होईल तेव्हा प्रॉपर क्रिकेटिंग ड्रेसिंग मध्ये तो निश्चित मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानेही तसा इरादा दर्शवलाय की मलाही एक मोठा रेकॉर्ड या मैदानावर निश्चित करायचा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सतीश आलाय. मनफ्रॉम आडणे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर तुषार किनी या डावातला एक महत्वाचा खेळाडू आहे. तुषार किनीला ही 6 षटकं मैदानात उभं राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. तो जर ही 6 षटकं मैदानात उभा राहिला तर लढण्याजोगं जे बळ आपण म्हणतो ना ती टोटल तो धावफलकावर उभी करू शकेल. तुषार किनीवर आता सर्वांच्या नजर आहेत. त्याच्या साथीनं दीपेश जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. सतीश गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिला बॉल योग्य तऱ्हेने रिलवट केलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न, बॉल बाहेरच्या बाजूने निघाला. बॅटची मला वाटतं आउटसाइड एज होती. सर्वांना गुंगारा देत तो बॉल वनबाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. ऑनफिल्ड अंपायर जर आपण पाहिलं तर विवेन जाधव आणि साजिद लाला हे 2 ऑनफिल्ड अंपायर सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर हा चेंडू बाहेरच्या बाजूने निघाला आणि विकेट कीपर दारामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं सतीशची हीच ओळख की चेंडूला कट करणं हे त्याला खूप चांगल्या पद्धतीनं जमतं. त्यामुळे यावेळेस चेंडूवर फिंगर रोल करत असताना कट करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न केला, दुरून फिरवतोय. त्यामुळे तुषार करता एक मोठा टास्क निर्माण होतोय. स्टेप आउट करताना तिथे स्टंपिंगच्या विकेटची भीती आहे आणि इथे एखादी विकेट गेली तर मग त्याचा संघ अडचणीमध्ये येईल. त्यामुळे एक द्विधा मनस्थिती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आहे की इथे फटका खेळावा की विकेट वाचवावी आणि या द्विधा मनस्थितीमध्ये त्याच्या बळीची शक्यता आहे. बॉल हवेत, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगला कॅच, तुषार किनीच्या पारीचा अंत. या डावातला आणखी एक मोठा झटका टीम तानसा किंगला लागलाय. फलंदाज तुषार किनी तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. पवार पवन केले देवन जोडी या संघाची. जर इथनं तो खेचतोय तर त्याच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज महेंद्र भोईर महेंद्र गरेल यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आहे. महेंद्र गरेल जे मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक इथे येते. रुपेश पागी मित्र परिवार खूप मोठा आहे आणि तो संपूर्ण मित्र परिवार नितांत प्रेम करतो त्याच्यावर. त्यांच्याकडे हे पारितोषिक आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे कट केला. पॉइंटचा जवळपास क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. रुपेश पागी काबिलियत आहे, चांगली फलंदाजी करू शकतो. मोठ्या धावसंख्येला इथे
धावफलकावर जोडू शकतो, मात्र करावं लागेल. कागदोपत्री किंवा याआधी तुम्ही काय केलंय ते प्रत्येकाला ठाऊक आहे, मात्र ही एक महत्वाची स्पर्धा आहे या विभागाची. इथे तुमचा परफॉर्म कसा होतोय त्याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. खूप मोठी जबाबदारी आहे ते रुपेश पागीच्या खांद्यावर. ती जबाबदारी त्याला पार पाडावी लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतनं त्याला खेळावा लागेल. काय तो चांगला जबाबदारीपणाचा खेळ इथे रुपेश पागीकडनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळेल का? खूप सारे सामने एक गाव एक संघ फॉर्मॅट मध्ये खेळताना एका हाती जिंकवून दिलेत, हे सर्वांना ज्ञात आहे. मात्र आज अंडर प्रेशर, खूप मोठ्या प्रेशरची सिच्युएशन आहे. अंडर प्रेशर काय रुपेश पागी इथे चांगली फलंदाजी करू शकेल ते आपल्याला बघायचं आहे. महेंद्र समोसा ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्यात, ऑरेंज आणि पर्पल कॅप दोन्ही आपल्या नावावर करण्याची संधी आहे जर या ओव्हरमध्ये 1 विकेट त्याला इथनं मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 9 विकेट्स या खेळाडूच्या नावावर आहेत महेंद्र समोसाच्या, आणि 1 विकेट जर इथनं तो घेतोय तर या स्पर्धेतल्या दोन्ही ज्या कॅप आहेत, मानाच्या कॅप ज्याला म्हटलं जातं, त्या दोन्ही त्याच्याकडे जातील. यावेळेस मात्र रुपेश पागी ज्यानं बॉलला उडवलंय, फेकून दिलं प्रांगणाबाहेर. दर्जेदार स्ट्रोक, प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक रुपेश पागीच्या बॅटमधनं, षटकार. खेचतोय तर महेंद्र गरेल यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि इथे काय ते 500 रुपयाचं कॅश प्राइज, त्यापेक्षा 3 षटकार जर आले तर टीम ही स्ट्रॉंग टोटल मध्ये जाईल. सलग दुसरा खेचण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. इथे आताताईपणाचा हा फटका माघारी परतवेल. विकेटचं पतन, रुपेश पागी बॅक टू द डगआउट. आणि महेंद्र समोसा या स्पर्धेतला सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज आणि या स्पर्धेतला सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून आपला एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित करतोय. 10 विकेट या स्पर्धेमध्ये त्यानं आतापर्यंत आपल्या नावावर केल्यात. महेंद्र समोसा कमालीचं बेमिसाल प्रदर्शन त्याच्याकडनं सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 10 विकेट्स या स्पर्धेमध्ये त्यानं घेतल्या. 100 पेक्षा जास्त धावा त्याच्या नावावर एकंदर आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेत. म्हणजे जे मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन आहे त्यामध्ये अगदी सर्वात वरती हे नाव तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल, कारण 119 धावा त्यानं आतापर्यंत बनवलं या स्पर्धेमध्ये. या विभागाचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रुपेशजी पाटील भिनार इथे उपस्थित होत आहेत. रुपेश पाटील आपलं या पहिल्या सत्रात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय उंच हवेतनं, कुठे जाईल? जाईल सीमारेषा पार. मिड विकेटला क्लिअर करणारा हा दमदार स्ट्रोक, षटकार. चार चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये 1 विकेट जरी आली असली तरी 2 दमदार स्ट्रोक त्याच्या विरोधामध्ये खेचले गेलेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉलला हवा दिली आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. इथे दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय, षटकार.
तुम्ही कुठल्या नंबरवर बॅटिंग करायला येत आहे ते महत्वाचं नसतं, तुमच्या समोर धावसंख्येचे नंबर काय आहेत ते महत्वाचं आहे. आणि इथे मयूर या डावातल्या सर्वाधिक धावसंख्येचे नंबर त्याच्या समोर आहेत. 2 षटकार त्यांना आतापर्यंत या डावामध्ये खेचलेत. त्यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे. आता ताई पणा तो काय संपायचं नाव घेत नाहीये. 2 षटकार महेंद्रच्या विरोधामध्ये आले होते, थोडा काळ विकेटवर घालवणं गरजेचं होतं, मात्र तिथे कव्हरला फाडण्याच्या नादात इथे स्वतःची विकेट बहाल करतोय. विकेटचं पतन. मयूर 2 षटकार त्यानं खेचून आशा पल्लवित केल्या होत्या, त्या आशा पुन्हा एकदा मावळतीकडे. विकेटचं पतन. खेळाडू बाद. धावफलकावर 29 धावा. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, या स्पर्धेतलं दुसरं फायपर ते कंप्लीट झालंय. पहिलं फायपर विशालनं कंप्लीट केलं होतं आणि इथे दुसरं फायपर कंप्लीट केलंय महेंद्र समोसानं. 5 विकेट्स या डावामध्ये त्यानं आपल्या नावावर केल्यात. खूप सारे रेकॉर्ड हा खेळाडू सातत्यानं करत चाललाय. अगदी इन्फॉर्म आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं प्रावीण्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि अगदी चांगलं यश ते त्याला आतापर्यंत संपादित झालंय. 119 धावा त्याच्या नावावर आहेत. एकंदर 11 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. सर्व समीकरणं बदलतायत, सर्व समीकरणं बदलवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विजय नोंदवणं ते प्रत्येक टीम करता आता महत्वाचं बनलंय. थोडासा स्ट्रगल फक्त आपल्याला तानसा किंगचा या संपूर्ण टेबल मध्ये पाहायला मिळाला. तानसा किंगलाही हा स्ट्रगल संपवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करावा लागेल. अडचणी आहेत. इथनं आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 विकेट गेल्यात, 4 विकेट हातामध्ये आहेत आणि या 4 विकेट्स खूप महत्वाच्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवून एक चांगली टोटल उभी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. तानसा ज्यांना आपलं खातं उघडायचंय तानसा किंगला, आणि ते खातं उघडण्याचा प्रयत्न याच मॅच मध्ये करावा लागेल, कारण मग त्यानंतर खूप जास्त उशीर तो पाहायला मिळेल. लीग फॉर्मॅट जिथे एखाद्या टीमच्या वाट्याला अशा पद्धतीचं चित्र हे सातत्याचं आहे होतं. एखाद्या टीम बरोबर कुठली तरी एक टीम अशी असतेच प्रत्येक कुठलीही लीग मध्ये तुम्ही जा की ज्यांना पहिला विजय तो शोधावा लागतो. इथे हा बॉल बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. सतीश पहिल्या दिवसापेक्षा आज वेगळा आहे. पहिल्या दिवशी तिथे व्हेरिएशन जास्त करण्याचा प्रयत्न, कधी फुलर लेंथवर कधी स्पीड न टाकण्याचा प्रयत्न, त्यापेक्षा आज त्याला निश्चित कळलंय की माझे बॉल कट होत आहेत, मातीच्या विकेटवर कट करत बाहेरच्या बाजूने काढून तिथे षटक चांगल्या पद्धतीने संपवता येऊ शकतं. बघा तेच करतोय यावेळेस. थोडंसं दूर ठेवतोय आणि तिथनं चेंडूवर फिंगर रोल करत असताना कट करण्याचा प्रयत्न करतो. हे या आधी नव्हतं. आज 2 षटकं मिळालीत आणि 2 षटकं मिळाल्यानंतर तिथे चेंडूवर फिंगर रोल करत असताना बॉलला कट करण्याचा प्रयत्न करतोय. इथे पुढे टाकला होता बॉलला, तिथे जमिनीलगत खेळला. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 30 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 30 धावा धावफलकावर आहेत. स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कसा खेळ असेल त्याचा. चेंडूवरची नजर नाहीये, अंधाधुंद बॅट फिरणं असं म्हणतो त्या पद्धतीची बॅट फिरली. फिरकीला खेळणं हे त्याच्याकरता खूप कठीण बनलंय असं या पहिल्या बॉलवरनं निश्चित प्रतीत झालंय. फिरकीच्या विरोधामध्ये फलंदाजी करणं प्रत्येकाला जमत नाही आणि इथे जर आपण पाहिलं तर बॉल खूप चांगला टर्न करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फिरवला. शॉर्ट स्क्वेअर लेग जवळपास जोपर्यंत बॉलला उचललं, एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 31 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये रन्स आल्यात त्या फक्त 2. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय सतीश कडनं.
शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा फिरवलं, चकवलं, अपील स्ट्रॉंग आहे आणि बोट आकाशाकडे आहे. त्यामुळे इथे आणखी एक विकेट, विकेट नंबर 7, 7वा झटका टीम तानसा किंग तानसाला. चार ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 7 विकेट्स आतापर्यंत गेल्यात आणि या 7 विकेट्स गमावताना धावफलकावर धावसंख्या 31. 2 षटकं टाकली सतीशनं, 2 षटकं टाकली महेंद्र समोसानं. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर गौरव किणी गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 5 करता त्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. एक जुना जाणता खेळाडू आहे. प्रदीर्घ कालकीर्द आपण गौरव किणीची ही पाहिली आहे. मागच्या कित्येक वर्षापासून या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू गौरव किणी, ज्याला सध्या तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जमिनीलगत खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या 32 या आकड्यावर. शांतता आहे. सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित केलंय. षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू असताना इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेग त्याच्या हातामध्ये. इथे बॉल विसावलाय. विकेट मिळते. विकेट नंबर 8. 8 गड्यांच्या मोबदल्यात तानसा किंग धावफलकावर धावसंख्या आतापर्यंत लावल्यात त्या फक्त 32. लाजवाब काबिल तारीफ गोलंदाजी. विकेटचं बदन खेळाडू बाद. आवेश शेवटचा फलंदाज.
तिथे डेड बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून, एक अनिर्णित बॉलचा इशारा आलाय. गौरव किणी काय इथे विकेटची हॅट्रिक कंप्लीट करेल ते आपल्याला बघायचं. हॅट्रिकचा चेंडू घेऊन जाईल. हॅट्रिक झाली तर मग तांसा किंग हा संघ ऑल आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. गौरव किणी आपल्या षटकातील हॅट्रिकचा बॉल घेऊन जाण्याकरता बेल्ट्स ऑफ होतीये. दुसऱ्यांदा गौरवला माघारी यावं लागतंय. कदाचित हे वातावरण ही त्याची परीक्षा घेत आहे. हॅट्रिकचा बॉल तो कशा पद्धतीने हाताळेल, इथे काय तो हॅट्रिक कंप्लीट करेल ते आपल्याला बघायचंय. धावसंख्या आतापर्यंत 2 हॅट्रिक कंप्लीट झाल्यात. एक रोहित किनीने घेतली होती जय हनुमान भिनार संघाकडनं खेळताना, आणि दुसरी विघ्नेश खरपडेनं साई निधी नवसई या टीमकडे खेळताना. इथे तिसरी विकेट हॅट्रिक ची संधी होती मात्र दवडली गेली. रन तिथे कंप्लीट झाली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 33 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. बघूया या उर्वरित 2 बॉल मध्ये कशा पद्धतीनं धावा येतील की इथे विकेट मिळवली जाईल. पुढचा बॉल गौरव किनीकडनं चांगला फटका आहे मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या बॉलवर पेट्रोलिंग करण्याकरता. जोपर्यंत त्यानं चेंडूला स्टॉप केलं 2 धावेची इथे संधी होती आणि 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्यात. संजयजी किणी आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि कशी ही स्पर्धा यशस्वी होईल, कशा पद्धतीने ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करेल याकरता अगदी काटेकोरपणे नियोजन सध्या सुरू आहे. साथीनं त्यांचे सर्व जे कमिटी मेंबर्स आहेत तेही खूप चांगली मेहनत घेत आहेत. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर क्षेत्ररक्षकाला गुंगारा देताना पहिल्या टप्प्याखेरीज निघून गेलाय सीमारेषा पार. इथे चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ. धावसंख्या 39 39. पाच ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 5 ओव्हर नंतर 39 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या ओव्हर मध्ये 1 विकेट मिळवायची आहे इथे टीम आदित्य 11 विरार फाटाला. तर इथे ही ओव्हर चांगल्या पद्धतीने खेळून काढून नामुष्की जी आपण म्हणतो ना की ऑल आउटची त्यापासनं थोडस बाजूला राहावं लागेल टीम तांसा किंगला. विकेट वाचवून चांगला खेळ या ओव्हर मध्ये केला तर निश्चित तो एक खराब रेकॉर्ड जो कुठल्याही टीमला असं वाटतं की तो आपल्या नावावर नको, ऑल आउटचा तो रेकॉर्ड त्यांच्यापासून दूर राहू शकतो जर चांगला खेळ या दोन्ही बॅटर्सनं शेवटच्या ओव्हर मध्ये केला. शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यावेळेस सदानंद येतोय. बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे सदानंदच्या माध्यमातून होईल. त्याच्या विरोधामध्ये त्याच्या विपरीत स्थितीमध्ये स्ट्रायकर एंड कडनं आपल्याला आवेश फलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. इथे चांगला बॉल गुडलेन स्पॉट वरनं उचली घेतली. अचानक टॉस झाला त्यामुळे फलंदाजाला काही कळला नाही तर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपण पाहतोय. या ओव्हरचा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू सदानंद कडनं अगदी योग्य तऱ्हेनं तिथे डिलिव्हर्ड केला गेलाय. वन बाउंडचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. चांगला बॉल सलग दुसऱ्यांदा तिथे समोरनं बॉलला विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. अडचणी आहेत आवेश करता. हा फटका खेळताना नीट त्याला जमलं नाही. यावेळेस बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन करणं ब्लाइंड स्ट्रोक होता. चेंडूवरची नजर पूर्णपणे हटली गेली होती आणि चेंडूवरची नजर हटली म्हणूनच ही निर्धाव चेंडूची दुर्घटना घडलेली तिथे आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेचा फटका फसलाय. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी आणि ऑल आउट होणारा दुसरा संघ या स्पर्धेतला ठरलाय. नाव आहे तांसा किंग. धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर एकंदर लागली गेली 39. विजया करता येणारी 5 षटक 30 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज आहे. या 40 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील उत्तरार्धामध्ये ऐकवण्याकरता आदेश पाटील ते आपल्या सोबत समालोचक कक्षामध्ये निश्चित जॉईंट होतील. मात्र तत्पूर्वी नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे केला जाईल आणि या पुढच्या मॅचच्या टॉस करता 2 टीम असतील. एका बाजूने जय हनुमान भिनार आणि त्यांच्या विरोधामध्ये साई निधी नवसई. जय हनुमान भिनार आणि साई निधी नवसई दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता नाणेफेक कक्षामध्ये विना विलंब लगेचच जॉईंट व्हायचंय. ओव्हर टू आदेश पाटील.
सर्वांचं पुन्हा एकदा करतो व्हेरी वेलकम. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025 VGPL सीझन 5 40 धाव्यांचं अगदी हे लक्ष समोर ठेवले. काय गोलंदाजी राहिली, अप्रतिम पद्धतीने अगदी सुरुवात करून दिली महेंद्र समोसा याने. आणि महत्वाच्या अगदी या सामन्यामध्ये अगदी आपण पाहताय एक चांगला बहारदार परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. अगदी मायक्रोफोनवरून आपण अक्षयजी पांडव सरांना ऐकलं, त्या अगोदर अगदी आपण ऐकलं प्रमोदजी शेडगे सरांना. चला, दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले. सो मी विनंती करेन टॉस करण्याकरिता वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय संजयजी किणी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. एके ठिकाणी साईनिधी नवसई हा संघ अगदी आपण पाहताय, तर जय हनुमान भिनार. दोन्ही संघादरम्यान हा महत्वाचा सामना असेल. आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये एकंदरीत आपण पाहताय दोन्ही संघांचे होप्स जे आहेत ना ते अजून सुद्धा जिवंत आहेत. एकंदरीत साईनिधी नवसई अगदी आपण पाहताय टेबल रँकिंगवर 3ऱ्या क्रमांकावर आहे, तर जय हनुमान भिनार हा संघ 5व्या क्रमांकावर अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. या आपण टॉस करूया. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे कार्यकारी अध्यक्ष संजयजी किनी साहेब यांच्या शुभ हस्ते साईनिधी नवसई आणि जय हनुमान भिनार हेड अँड टेल. अमित पाटील यांच्या मुखातून टेल आलेला आहे आणि हेड. धन्यवाद संजयजी किनी साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. रोहित किनी, कालचा दिवस कसा एकंदरीत व्यतीत केला? खूप छान केला आणि चुक्या काय सांगता नाही येणार. आमच्या संघाच्या काही जास्त काही चुक्या किंवा काय असं काय झाली नाही. चुकी नाही झाली, पण तोंडातला घास जसा जातो तशा दोन्ही मॅच आमच्याकडून गेलेल्या आहेत. पण एवढं दुःख नाही आहे की मॅच टफ होऊन आलो आहे, त्याच्यामध्ये काय वाद नाही. 2 चान्सेस आहेत आज आम्हाला दोन्ही मॅच जिंकायच्या आहेत. पूर्ण प्रयत्न करणार. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? हो, नक्की चेंजेस आहेत. नक्कीच. आपण टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? फील्ड प्लस. नक्कीच, ऑल द बेस्ट. अमित पाटील, टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय डिसिजन घेतलं असतं? गेलं ॲक्च्युली फिल्डिंगच करायची होती, पण बॅटिंग आले ते पण आम्ही स्वीकारू, कारण लगातार आम्ही टॉस हरतच आलो आहे आणि बॅटिंगच स्वीकारले, तर आता ही पण बॅटिंगच करणार आहेत. आपल्या टीममध्ये काही चेंजेस? सध्या तर काही चेंजेस नाही. नक्कीच, ऑल द बेस्ट अमित पाटील अँड रोहित किनी. नुकताच टॉस झाला. कार्यकारी अध्यक्ष वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहिलं संजय किनी यांच्या शुभ हस्ते. आणि टॉस आपण पाहिला, जय हनुमान भिनार वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव आदित्य पाटील. या आपण त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. पाटील नेटवर्क कॅमेरामॅन मिस्टर अनुराग चव्हाण आणि जतीन गिरी. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर. पहिल्या चेंडूवर विकेट गेले गौरव गिनी. अगदी आपण पाहताय ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला आणि रुपेश पागे यांच्या हातखंडामध्ये एक सुरेख झेल. दुसरा चेंडू अगदी आपण पाहताय नबाना बॅटर मिस्टर गणेश पाटील यांना अगदी आपण पाहताय हा ट्रॅकर होता ऑन साईडला खेचून मारलाय. चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण रुपेश पागीच्या माध्यमातून. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड इन मोमेंटला. अगदी बॉडी बॅलन्स हलकंसं बिघडलं होतं. अलीकडे चेंडूला अगदी रोखलं गेलंय. तोपर्यंत या 2 धावा स्कोर कार्डवर जॉईंट होतील. रुपेश पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु तसा परफॉर्मन्स मात्र पाहायला मिळाला नाहीये. थोडासा आउट ऑफ फॉर्म ॲज अ बॅटर म्हणून, परंतु ही भूमिका ॲज अ गोलंदाज म्हणून शार्प ठेवावी लागेल. धावसंख्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीये, म्हणून तीच बॉडी लँग्वेज अगदी आपण पाहता. इन पॉझिटिव्ह ऑन साईडला ऑन द टोस खेळलाय. व्हॉट अ स्ट्राइक. सुपर स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हाय हॅन्ड हँडसम गणेश पाटीलच्या बॅटमधनं 6 धावा. अंकांवर अगदी ही स्कोर कार्ड. रुपेश पाटील अगदी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्जित होईल. गणेशला आज प्रमोशन मिळालंय आणि त्या प्रमोशनचा पुरेपूर्ण फायदा उचलत असताना की माझ्यामध्ये सुद्धा टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे आणि ते दर्शवलं जात आहे. सुंदर स्ट्राइक. फॉलो केलं या चेंडूला. फॉलोइंग स्वीपचा फटका. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. VGPL चौकार. नेहमीच एक गाव एक फॉर्मॅट मधनं अगदी आपण पाहिलं की स्वराज्य संग्राम तिल्लेरी या संघाकडनं नेहमीच खेळताना पाहायला मिळतोय. तोच गणेश पाटील मैदानाच्या दिशेने. चांगली कामगिरी. पिक केलं या स्ट्रोकला. स्टँड अँड डिस्पॅच. मॅक्झिमम स्ट्रोक. पुलचा फटका पॉवरफुल. गणेश पाटीलच्या बॅटमधनं आणखी एक बिग ब्लास्ट. बिग षटकार.
जे मिळाले ना त्याचा परिपूर्ण फायदा मिळत असताना गणेश पाटील सुद्धा हर हुन्नरी खेळाडू आहे आणि अगदी आपण पाहू शकाल आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून ही गुणवत्ता सिद्ध केली जाते. अप्रतिम फलंदाजी, 18 या अंकांवर धावफलक, 18 रन्स ऑन अ कार्ड. पहिल्या षटकाचा खेळ अगदी समाप्त झालाय. महेंद्र समोसा जसं एखादं स्वप्न पाहावं आणि त्या स्वप्नामध्ये तशी कामगिरी व्हावी, ॲज अ बॅटर ॲज अ गोलंदाज परिपूर्ण शार्पली आहे. पर्पल कॅप होल्डर सुद्धा आणि त्यानंतर ऑरेंज कॅप होल्डर सुद्धा पाहायला मिळतोय. ऑन साइडला वेट अँड वॉच केलं, परंतु वेट परिपूर्ण ट्रान्सफर होऊ शकत नाही. त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातखंडामध्ये हा सुरेख झेल विसावलाय. विकेटचे इथे झाले पतन. पहिला धक्का, महेंद्र समोसा बॅक टू दी डगआउट. घोरकणे अगदी नबाना फलंदाज, विरार फाटाचा हा खेळाडू अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. चांगली गोलंदाजी राजेश घरत, महत्वाची विकेट मिळवले. एकाच राशीचे दोन्ही खेळाडू अगदी आमने सामने इथून लिफ्ट केले. या चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन होतं. नेहमीच एक लेग कटर गोलंदाज ही ओळख राहिले राजेश घरत याची. आज 40+ क्रिकेट सुद्धा काय जबरदस्त पद्धतीने हाताळलं गेलंय अग्री कोहली सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. तेच राजेश घरत गोलंदाजी ट्रॅकवर हलक्याच्या हाताने मात्र खूप सुंदर पद्धतीने स्क्वेअर कटचा फटका अगदी पाहताय. क्षेत्ररक्षक त्या दिशेने धावत पळत येत आहेत. रुपेश पागे, क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचं हे दर्शन झालं आणि डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलाय, या 3 धावा स्कोर कार्डवर अगदी मिळत आहेत आणि तिहेरीच्या मदतीने, तिहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलंय. 21 या अंकांवर 21 रन्स ऑन अ कार्ड. 40 धाव्यांचं अगदी आव्हान आहे. लक्ष त्या पद्धतीने पाहायला मिळालं नाही. संघामध्ये नावं तर मोठमोठी आहेत. तुषार किनी असतील, तदनंतर अजय घरत असेल, राजेश घरत असतील, तदनंतर स्वतः रोहिदास किनी अगदी आयकॉनच्या भूमिकेमध्ये, परंतु त्या पद्धतीचा परफॉर्मन्स हा पाहायला मिळाला नाही. आणि आतापर्यंत अगदी आपण पाहताय स्ट्रगल हा कंटिन्युअसली आहे. तांसा किंग तांसा या संघाचा अगदी आपण पाहताय. पण महत्वाचे खेळाडू जेव्हा जेव्हा चालत नाही ना, तेव्हा त्याला संघाला मात्र अगदी आपण पाहताय ते बेनिफिट मिळत नसतं. म्हणून जे कॉम्बिनेशन बसायला हवं होतं ते कॉम्बिनेशन मिळालं नाही. फलंदाजीच्या माध्यमातून जास्तीत जास्त गफलती झाल्या आणि अगदी इथून अगदी पाहताय अजूनपर्यंत स्ट्रगल आणि स्वतःला शोधतायत तांसा किंग तांसा हा संघ या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले. जबरदस्त स्ट्रोक, एलिव्हेशन, तेवढं डिस्टन्स गाठलंय. बॅकवर्ड लॉंग लेग, सीमारेषा पार. मिळतील धाबा गणेश पाटीलच्या बॅटमधनं. तिल्लेर गावाचा ब्रँड 6 धाबा षटकार. आपण पाहू शकाल गणेश पाटील दर्शवत असताना आज बॅटर मी कणखर आहे. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. पहा हेच झालंय. याच पद्धतीने अगदी सामना आणि हा मॅचेस सुद्धा घरंगळल्यात तांसा किंग तांसा याच्या. कारण की क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलं गेलं, फलंदाजी त्या पद्धतीने झाली नाही आणि अगदी आपण पाहताय गोलंदाजीमध्ये ती धार पाहायला मिळत नाही. म्हणूनच सुरुवातीमध्ये एखादा जरी विजय प्रत्येक संघाला हवा असतो, जेणेकरून जो कॉन्फिडन्स लेवल या लीग फॉर्मॅटमध्ये नेहमीच हाय असतो, परंतु अगदी सुरुवातीपासून बॅकफुटला होते. एकही मॅच वॉन झाले नाही. त्याचंच कारण धावसंख्येवर परिपूर्ण दबाव आहे आणि आता अगदी विजयाच्या दिशेने अग्रेसर होत असताना आदित्य 11 विरार फाटा एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. 2 षटकाचा खेळ झाला इथे समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 12 धाव्यांची आवश्यकता. इथून येणारे चेंडू आहेत 24, म्हणजेच एक मोठा विजय नोंदीत. आणि सो आपण अगदी पाहू शकाल ना, नेट रन रेट अजून पॉझिटिव्ह. चिराग गोहाने मॅचचा आस्वाद घेत आहेत. त्यांच्या समवेत अगदी आपण पाहताय खूप सुंदर पद्धतीने अगदी संघाला घेऊन चालतायत.
त्यांचं सुद्धा व्हेरी वेलकम. विकास जिंगवले आणि त्यानंतर निलेश शिंगवले यांचा हा संघ अगदी आपण पाहू शकाल. आदिती 11 विरार फाटा. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होईल. या थर्ड स्पेल मध्ये 12 धावेंची आवश्यकता. हवेची झुणूक अगदी आपण पाहताय. जवळजवळ पश्चिमेकडून पूर्वेकडे अगदी हवा ही वाहती जाते. ऑन साइडला पुन्हा एकदा पिक केलं या स्ट्रोकला. हवेमध्ये चेंडू आहे. एलिव्हेशन तर आहे, डिस्टन्स गाठणार नाहीये. रुपेश पागी चांगलं कॉन्सन्ट्रेट ठेवतोय. विकेट मिळाली परंतु गणेशाने एक छोटी पारी खेळली परंतु त्यामध्ये होता इम्पॅक्ट. कारण की जवळजवळ 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं आणि अगदी खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी. एक चांगल्या स्थितीमध्ये आदिती 11 विरार फाटा या संघाला नेऊन ठेवलंय. विकेटचा पतन झालंय. फलंदाज बाद होईल. बडापटका मारण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक स्थित आहे परंतु पुन्हा एकदा झेल झालाय ड्रॉप आणि परिणाम स्वरूपे आता धावा सुद्धा जॉईंट होत आहे स्कोर कार्डवर. 4 धावा. चौकार. ऑरेंज कॅप पर्पल कॅपचा हकदार. पण तुमची गुणवत्ता आणि तुमचं जे कौशल्य आहे ते योग्य वेळेवर दाखवणं सुद्धा खूप महत्वाची बाब आहे. या अगोदर आपण कसे खेळलात हे महत्वाचं नाहीये. प्रेझेन्स मध्ये आपण कसे वावरता हे खूप महत्वाचं आहे. आणि तेच महेंद्र समोसा काही जबरदस्त पद्धतीने परफॉर्मन्स आणि आतापर्यंत संघाच्या ज्या यशाच्या दिशेने जी वाटचाल झाली ना त्यामध्ये महत्वाचा वाटा हा त्याने उचललाय. समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. व्ही शेप मध्ये खेळला आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालं. दीपेश वजे पाहतच राहिले. फ्लो होत असताना हा चेंडू 6 धावेंकरिता. षटकार. यानंतर महत्वाचा सामना साईनिधी नवसई वैभवजी पाटील यांचा संघ खेळताना काय जबरदस्त कालच्या दिवसामध्ये त्यांची कामगिरी. 6 चेंडूंमध्ये 9 धावा डिपेंड केल्या आणि 2 महत्वाचे गुण ज्याने अगदी पूर्ण होप जे आहेत ना त्या जिवंत झाल्या. साईनिधी नवसई आणि त्यांच्या अगेन्स्ट अगदी जय हनुमान भिनार एक विजय नोंदित केलाय. परंतु रोहित किनी याने इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की क्लोजली मॅचेस आम्ही हारलोय म्हणून इथून या 2 मॅचेस मध्ये आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहोत. पण अजून सुद्धा कुठला संघ हा पुढे जाईल हे अजून सुद्धा सांगू इच्छित नाही. ही लीग फॉर्मॅटची खरी अर्थाने एक गंमत आणि जम्मत आहे. आता इथून जो संघ खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करेल आजच्या दिवसामध्ये तोच अगदी प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करणार आहे. आदिती 11 विरार फाटा स्ट्रॉंग कंटेंडर अगदी संबोधला जातोय कारण की आतापर्यंत 5 गुणांसहित नंबर 1 टेबल ए मध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावेंची आवश्यकता आहे आणि अगदी विजय पाहायचा झाला तर जवळ आहे कारण की अजून सुद्धा 18 चेंडूचा खेळ न शेष आहे. अजय घरत या 4थ्या स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर अगदी आपण पाहत आहे. यावेळेस लॉप केलं या चेंडूला परंतु पॉइंट रिझर्व मध्ये सॉफ्ट डिसमिसल.
विकेटचं इथे होईल पतन, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का, जवळजवळ पहिल्याच चेंडूवर अगदी 4ही षटकामध्ये विकेट आल्यात आणि हे जे अंकित पवार दर्शवत असताना की पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यात आणि हा जवळ बसेल. चौथा धक्का, 2 धावींची आवश्यकता अजूनही असेल. नव्याने फलंदाज सतीश यांना अगदी आपण पाहताय लक्ष फार मोठं नाहीये, फक्त आणि फक्त औपचारिकता इथून शिल्लक असेल कारण की चेंडू फार मोठ्या प्रमाणात आहेत. 2 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. धावसंख्या अजून यायला हव्या होत्या, तेवढा संघर्ष पाहायला मिळाला नाही. हार आणि जीत हा खेळाचा पैलू आहे, परंतु जर तुम्ही प्रयत्नच करणार नाही तर यशाच्या दिशेने वाटचाल कशा पद्धतीने होईल. आणि ते स्ट्रॉंग फिनिश केला जातोय. आदिती 11 विरार फाटा अगदी डॉमिनेशन प्रस्थापित करत असताना गटामध्ये आणि चिराग गोहाने चाकूयाचा आनंद अगदी आपण पाहू शकाल द्विगुणित. कॉंग्रॅच्युलेशन आदिती 11 विरार फाटा. Who's won the trophy twice, the sublime Rohit Sharma.